केळकर बोलल्यानंतर फक्त इलेक्शनच्या टायमालाच येतात, मताच्या टायमाला. त्याच्यानंतर अजिबात येत नाहीत कशाला. आणि आम्हाला कुठले प्रश्न असले तर आम्ही नारायण शंकर पवार आणि अविनाश या दोघांकडेच आम्ही जातो धावून. पाण्याचं बिल वर्षाचा 1600 रुपये यायचा, आता महिन्याचे आम्हाला 1500 रुपये येतात. मग काय लाडली बहीण आणि काय लाडला भाऊ. संजय केळकर कोण आहेत हा पहिला प्रश्न, कारण की बहुतेकांना हे माहित नाही का आमदार आहेत आपल्या इथले एक्झिस्टिंग. 6 महिना जरी नंतर जरी बोललात तरी संजय केळकर कोण आहे कोणाला माहित. इव्हन त्यांचं ऑफिस विचारा ना कुठे आहे तेही कोणाला माहित नसेल. मग महिलांना असं वाटेल का आपण पैशासाठी याच्यानंतर काय. आणि त्याच्या मागे तुम्ही महागाई करता, 1500 रुपये देता महिन्याला, पण त्याच्या मागे किती महागाई वाढली. इतकी महागाई. भाजी आज 40 रुपये पाव किलो भाजी मिळते. मग ह्या महागाईच्या मागे काय निघतं. 1500 पैसे आम्हाला मिळत आहेत. जे बाहेरून येतात फेरीवाले, जे स्टेशनला बसतात, त्याच्यामुळे आपल्या मराठी माणसाला त्रास होतो. ते बाहेरून येतात आणि मराठी माणसांवर दमदाटी करता येते. राजन विचारे तुम्हाला काय वाटतं? का असं वाटतंय? असंच वाटतंय. म्हणजे आनंद दिखे रहना, गरीबों को देखना या अमीरों को देखना. अभी जो है यहाँ के नेता है वो कुछ मदद विदत करते हैं क्या आपको ये काम करने के लिए? थोड़ा बहुत करते हैं मदद. लोग हाथ जोर जोर लिया था, बाकी कोई गरीब दुखिया का सुनता नहीं. जानला तुम्ही बीजेपी मध्ये गेले, कुठे पण गेले, पण सगळ्यांचा फायदा करा. नाही तर गुजरात चांगला आहे आणि भारत खराब आहे असं नका करू. सगळं चांगला करा तुम्ही. संजय केळकरच पॉवरफुल आहे, बीजेपीच पॉवरफुल आहे ते. कारण मनसेचं कसं आहे, ठाकरे राजसाहेबांची भाषणं ऐकायला येतात लोक, पण मतांमध्ये त्याचं परिवर्तन बरंच कमी होते. आरटीओ वाले अजिबात काय लक्ष देत नाही, काय नाही. नुसते त्यांचे हे आहे, चौकी केलेली आहे. म्हातारा माणसाला आम्हाला चालता येत नाही. पुढे गेलेत ना अजिबात चालता येणार नाही, एवढा ट्रॅफिकची समस्या आहे. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधला आणखीन एक चर्चेतला मतदारसंघ जिथे आपल्याला त्रिशंकू लढाई पाहायला मिळणार आहे असा ठाणे शहर मतदारसंघात आता आपण आलोत. भाजपाचे संजय केळकर, मनसेचे अविनाश जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे अशी लढत इथे पाहायला मिळणार आहे. आणि याच मतदारसंघातून मतदारांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीलाच आपल्याकडे तरुणांचा ग्रुप आहे सगळा. तुमचं लोकसत्ताच्या चॅनलवर खूप खूप स्वागत. सो आता विधानसभा निवडणुका येतात, तुमच्या इकडचे उमेदवार माहिती आहेत ना तुम्हाला? आमच्या इथे उमेदवार सर्वांनाच माहिती आहेत. अविनाश दादा आमच्या इथले उमेदवार आहेत आणि तेच निवडून येतील अशी सगळ्यांना खात्री आहे पूर्णपणे. आधीच डिक्लेअर करून टाकलेलं आहे. मतदान 20 तारखेला आहे आणि 23 तारखेला. सो आता मागच्या 10 वर्षांमध्ये म्हणजे संजय केळकर इथे 2 टर्मसाठी आमदार आहेत. 10 वर्षांमध्ये झालेल्या कामाला 1 ते 10 पैकी किती मार्क द्याल? नाही, ते संजय केळकर कोण आहेत हा पहिला प्रश्न, कारण की बहुतेकांना हे माहित नाही का आमदार आहेत आपल्या इथले एक्झिस्टिंग. त्यासाठी कामांचं म्हणाल तर ते बीजेपी हा एक म्हणजे स्टेटस आहे, त्याच्यामुळे त्यांना ओळख आहे. बाकी इंडिव्हिज्युअल त्यांची अशी ओळख इथे काहीच नाही कोणामध्ये. म्हणजे ह्या एरियामध्ये कधी भेट देणं तुम्ही रॅन्डम कोणाला विचाराल ना तर नाही, थोडे कन्फ्यूज होतात. फक्त ते इलेक्शन आलं का थोडंसं नाव असतं चर्चेत त्यामुळे. बाकी तुम्ही जर 6 महिना जरी नंतर जरी बोललात तरी संजय केळकर कोण आहे कोणाला माहित. इव्हन त्यांचं ऑफिस विचारा ना कुठे आहे तेही कोणाला माहित नसेल. आता संजय केळकरांच्या शिवाय आता 2 उमेदवार आहेत. मागच्या वेळी जेव्हा लढत झाली होती तेव्हा संजय केळकर आणि राजन विचारे महायुतीचा भाग म्हणून एकत्र होते. यावेळी ते विभागले गेले आहेत, दोघांची मतही विभागली जातील. आणि त्यात अविनाश जाधव हे सुद्धा उमेदवार आहेत. त्यांना या गोष्टीचा फायदा होऊ शकतो? नक्की फायदा होऊ शकतो. त्यात केलेली कामं 5 वर्षात, जी मागच्या 5 वर्षात कामं केलेत त्याचा जास्त इम्पॅक्ट पडेल. त्यांच्यात बॅटल होईलच वरच्या लेवलला, बट जे कामं केलेत त्यानुसार तर दादा निवडून येणार एवढं नक्की आहे. आता कामांचा तू उल्लेख केलास तर मला एखादं विशेष जे खरं तर या एरियाची खरं ती ओळख बनली असं एखादं काम सांगू शकशील? ओळख इथे खूप सारे डेव्हलपमेंट झाल्यात म्हणा, ड्रेनेज म्हणा, ड्रेनेजची कामं म्हणा. इव्हन सोसायटीजमध्ये जे बाहेरची लोकं होती त्यांची पण लोकसंख्या कमी झाली. बाकी पाणी पुरवठा झालं, सगळ्या सुखसोयी झाल्या. आता आपल्या इकडे बघाल तुम्ही पाचपाकडीमध्ये असं विधीनं अंतरावर सगळ्या गोष्टी आहेत. बस स्टॉप झालं, मग ठाणे महानगरपालिकेचा परिसर झाला, इथे तलाव एवढं स्वच्छ झालंय. त्यामागे पण कुठे ना कुठे हात आहे. भले सत्ताधारी काम करतात पण त्याच्यामागे विरोधकांचं पण काम खूप असतं. सो सत्तेत नसताना त्यांनी खूप कामं केलेली आहेत, हेच एक ओळख आहे चांगली. आता सत्तेत असलेल्यांविषयी पण थोडंसं बोलूयात. लाडकी बहीण योजना आली. आता लाडकी बहीण योजनेचा अनेकांना लाभ मिळाला. लाडका भाऊ योजना सुद्धा आली होती. त्याचा खरं कुठे फायदा झालाय का? लाडक्या भावांना फक्त म्हटलं ना तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला पैसे देऊ, त्याचं रजिस्ट्रेशन तर कोणी केलंच नसेल माझ्या मते तरी. लाडक्या बहिणींना, माझ्या आईला बहिणीला पण भेटले पाहिजे, त्यामुळे मी शिंदे साहेबांचे आभार मानतो. पण आता ते बघू किती वेळ योजना चालतात. सत्ता पलटली तर योजना पलटेल नक्कीच आहे. आता तुम्ही जसं म्हणालात खरं तर त्याच्यानुसार कामं झाली आहेत, एरिया डेव्हलप झालेला आहे. पण आता जे कोणी उमेदवार निवडून येतील, आमदार होतील, त्यांच्याकडून पुढच्या 5 वर्षांसाठी काय अपेक्षा आहेत?
आणि जे खूप सारे डेव्हलपमेंट आहेत. पहिले ट्रान्सपोर्टिंगचं बदललं पाहिजे, एज्युकेशन झालं पाहिजे फॅक्टर, प्लस जॉब्स खूप सारे आहेत. म्हणजे कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे जॉब डेव्हलपमेंट म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग हे म्हणा, ते सगळं सुधारलं का कसं कन्व्हिनियन्स झालं पब्लिकला तर ती डेव्हलपमेंट होत राहणार. तो एक फॅक्टर आहे. आणि कन्स्ट्रक्शन साईड मोस्ट ऑफ. आणखीन एक ठाण्यातला प्रश्न महत्त्वाचा आहे. मागच्या काही कालावधीमध्ये ठाण्यात गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलंय. काही दिवसांपूर्वीची घटना जी म्हणजे शिंदेच्या घराबाहेरच हे खरं तर घडलं, तर ती घटना घडली. या सगळ्याला आळा कसा बसेल, त्यासाठी काय नेमक्या उपाययोजना हव्यात? पोलीस पॉवर वाढवलं पाहिजे थोडं. कारण की कसं आहे, सत्ताधारी म्हटलं किंवा कोणी म्हणा, जे पॉलिटिकल पॉवर खूप यूज होते, ते त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. कारण की हिट अँड रन करतात, 1-2 महिने केस चालते, नंतर बंद होते. का होतंय? सगळ्यांना प्रश्नचिन्ह असतो, पण ते कोण बोलत नाही उघडपणे. आणि मीही बोलणं चुकीचं आहे आता ते. आता ठाणे शहर मतदारसंघातली काही महिला आपल्या बरोबर आहेत. तर सगळ्यात आधी 3 उमेदवार आहेत तुमच्या मतदारसंघात, राजन विचारे, संजय केळकर आणि अविनाश जाधव. कोणाचं पारडं जड आहे असं वाटतंय? अविनाश जाधव. अरे सगळ्यांनी डिक्लेअर करून ठेवलेलं आहे. आता ते पहिल्यांदाच असल्यामुळे अविनाश जाधव. आणि आता केळकर बोलल्यानंतर फक्त इलेक्शनच्या टायमालाच येतात, मताच्या टायमाला. त्याच्यानंतर अजिबात येत नाहीत कशाला. आणि आम्हाला कुठले प्रश्न असले तर आम्ही पवार, नारायण शंकर पवार आणि अविनाश या दोघांकडेच आम्ही जातो धावून. आतापर्यंत कुठले ते आमच्यासाठी येतात, कुठले काय प्रश्न असले तर धावून लगेच. फक्त त्यांना कळलं का दोघं पण लगेच येतात, पवार साहेब पण लगेच येतात आणि अविनाश पण लगेच येतो. आता असा कुठला प्रश्न आहे मग, आता तुम्ही जसं म्हणालात तसं एखादं उदाहरण देऊन सांगायचं झालं की ही समस्या तुमच्या जी एरियातली बऱ्याच महिन्यांपासून त्रास देत होती ती सोडवली आहे? आम्ही ओळखत नाही. म्हणजे आता केळकर पण कुठे गेलेत, काय राजन विचारे सणांना आम्ही बघितलंच नाहीये. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये फक्त मतदानाच्या वेळी येतात, तोंड दाखवतात आणि लगेच जातात. म्हणजे त्यांना असं काहीच नाही, नागरिकांना काय समस्या आहेत काय नाही. आणि इथे म्हणजे अविनाश जाधवकडे आज आमदार नसून सुद्धा त्याने आमदाराच्या पेक्षाही मोठं काम केलेलं आहे. का गोरगरिबांना सगळ्यांना मदत केलेली आहे. म्हणजे कोणाला नोकरी असो किंवा आता तुम्ही स्टेशनला जाऊन बघा, आज किती म्हणजे खूप बदल झालेला आहे. तो ह्या लोकांनी कुठे काय लक्ष दिलेलं होतं त्यावेळी. तर त्यावेळी मला असं वाटतं पगडा हा जास्तीत जास्त अविनाश जाधव सरांचा आहे. आता स्टेशनची तुम्ही म्हणजे आपला विषय निघाला त्यामुळे विचारते. ठाणे हे प्रचंड तुफान गर्दीचं स्टेशन आहे आणि तुमच्याही एरियातल्या अनेक महिला असतील की ज्या रोजच्या रोज कामानिमित्त प्रवास करतात. तर ट्रेनच्या समस्येबद्दल येणाऱ्या आमदाराकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा फक्त एवढ्याच आहेत की ट्रेनमध्ये दिवसांदिवस फक्त गर्दी वाढतच चाललेली आहे, बरोबर. त्यामुळे कधी ॲक्सिडेंट होत आहेत. म्हणजे तुम्ही बघायला गेलात ना बातम्या, दिवसा एक ना एक तरी कुठे ना कुठेतरी ॲक्सिडेंट होतायच आहे. त्याच्यामुळे ही गर्दीचं काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे. तसं तर बघायला गेलं, दादांनी जे बाहेरून येतात फेरीवाले, जे स्टेशनला बसतात, त्याच्यामुळे आपल्या मराठी माणसाला त्रास होतो. ते बाहेरून येतात आणि मराठी माणसांवरच दमदाटी करता येते. तर हा मुद्दा अविनाश दादाने खूप मस्त उचलला होता. इकडे मराठी माणूस आहे आणि ते आल्यामुळे मराठी माणसांना नोकरी मिळत नाही, त्यांनाच मिळते. मराठी माणसांना नोकरीचा प्रश्न पडतो, इथे राहण्याचा प्रश्न पडतो, जागा कमी होते, मराठी माणसाला जागा मिळत नाहीये. हा प्रश्न अविनाश जाधवने खूप मस्त सोडवलेला आहे. आणि राहिला प्रश्न याच्या आधीचा आमदारचा, तर ते आमदार फक्त वोटिंगच्या टायमाला इथे आलेले आहेत. त्याच्यानंतर 5 वर्ष ते कोण आहेत, कुठे आहेत, काय करतात आम्हाला काही पत्ता नाहीये. अविनाश जाधवला तुम्ही मध्यरात्री 2 वाजता फोन करा, ती व्यक्ती उठून येईन तुमच्या मदतीसाठी. भले ते हॉस्पिटलचं असू दे, तुमचं घरगुती असू दे. त्याच्यामुळे आता एक म्हणतात ना, ठाण्याला बदल हवाय आणि अविनाश जाधवच हवा. जाधव पाहिजे आमदार म्हणून आम्हाला अविनाश जाधवच पाहिजे. आणि आज हे आमच्याच तोंडून नाहीये. आज तुम्ही घरोघरी गेलात तर तुम्हाला एकच शब्द मिळेल, अविनाश जाधव. हा महिलांचा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलाय, महिलांच्या आवडतीचा, जिव्हाळ्याचा आणखीन एक विषय जो खरं तर आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी आणलाय. येस पण मी आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचं म्हणत होते, लाडकी बहीण योजना जी प्रचंड चर्चेत आणि प्रचंड गाजलेली योजना आहे, या योजनेतून अनेकांना मदतही झाली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या योजनेमुळे मतदानावर परिणाम होईल का? ही योजना तर झालेली आहे. नाही, योजना झाली आहे. आता जे त्यांच्या पक्षातले आहेत त्यांना तर होईलच. पण जर ह्याचे तोटे पण बघितले ना, तर जो आज डब्बा, तेलाचा डब्बा जो 1600 रुपये होता तो आज 2200 रुपये झालाय. म्हणजे लाडकी बहीण योजना ही अशा प्रकारे की एका हाताने त्यांनी आम्हाला दिले, दुसऱ्या हाताने घेतलं पण आहे आणि त्याच्याहून दुप्पट घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय फायदा त्या लाडकी बहीण योजनेचा? एक प्रकारची ती लालचच आहे माझ्या तरी मते. ठीक आहे, ज्यांना पैसे भेटले त्यांना भेटले, बट डबलीने ते घेतले पण गेलेले आहेत पैसे त्यांच्याकडनं. टॅक्स वाढवला,
सगळ्याचा म्हणजे लाईट बिल सगळं वाढलेलं आहे. मग त्याच्यावर आप पब्लिक का नाही बोलत आहे? का तुम्ही एवढं केलेलं आहे. घरगुती असू दे, तुमचं ऑफिशियली असू दे, पगार मिळत नाही, पगार वाढ, बोनस नाही मिळत. आज बघायला गेलं ना तर अविनाश जाधवने एका कंपनीमध्ये बोनस दिला नाही तर अविनाश जाधवने स्वतःच्या खिशातनं 25 लाख रुपये दिलेले आहेत दिवाळी बोनससाठी. तर म्हणजे कुठल्याही प्रकारची मदत अविनाश जाधवकडनं झाली नाही, असं झालंच नाही. हमने गरीब दुखियन का लगने देव नहीं उनके बंगला पर उनके संगे इतना तहार लेके सिंधे साहब के लुहुत बाड़ी में गया लाली. बाकी सुनना ना हमारा नगर सेवक कहना है कि झूला में तुम्हारा बच्चा जाके बैठता है, झूला में गंदगी नहीं है, जैसे वैसे गरीब दुखिया के लगने दो. आनंद के रहना है, गरीबों को देखना है, अमीरों को देखना है. अभी जो है यहाँ के नेता है वो कुछ मदद विदत करते हैं क्या आपको ये काम करने के लिए? थोड़ा बहुत करते हैं मदद? लोग हाथ जोर जोर लिया था, बाकी कोई गरीब दुखिया का सुनता नहीं. जानला हो गई ना अपने जीत गई ना, महाप्रधानी हो गई, केहू केहू को साथ नहीं देता है. हाँ, ठाण्यात आता जे आमदार आहेत त्यांना आतापर्यंत केलेल्या कामासाठी किती मार्क द्याल 1 ते 10 पैकी? माझा तर असा विचार आहे, ते कामं बरोबर करतात ते आणि सगळ्यांचं चांगलं बघतात ते, पण ते महागाई का ना स्वस्त करत आहे. आम्हाला का आम्ही त्यांना 100 देऊ, पण त्यांनी महागाई तर कमी करायला पाहिजे. आता लाडली बहीण त्या लोकांनी काढलं, 1,500 दिलं. 1,500 मध्ये तू विचार कर, घर चालणार का वैसव चालणार. तेळाची पिशवी बघ 105ची होती तर ती 135ला केली, 150ला केली. माणसं कसं जीवणार आणि कसे खाणार आणि कसे राहणार. ते सगळे कामं करतात बरोबर आहे, पण लोकांचा तर फायदा करा तुम्ही गरिबांचा. 1,500 मध्ये काय घर नाही चालणार. लाईटीचा बिलच येतो आम्हाला 1,500. आमच्या घरामध्ये एसी नाही, टीव्ही नाही, काय नाही. पंखा आणि ट्यूबलाईट लाईटीचं बिल 1,500 भरायचा. पाण्याचं बिल वर्षाचा 1,600 रुपये यायचा. आता महिन्याचे आम्हाला 1,500 रुपये येतात. मग काय लाडली बहीण आणि काय लाडला भाऊ. हा, मग काय सांगायचं आम्ही लोकांनी, गरिबी लोकांनी. रस्त्यावर बसले तर मुळशीपाटी येते, उचला तुमचा सामान आणि मुळशीपाटी घेऊन जाते. आणि मग आमचे काय 5-10 हजाराचं सामान आहे तिथे, मग आम्ही 5,000 भरायचं आणि आमचं सामान आणायचं. मग काय बोलायचं आम्ही नगरसेवक लोकांना आणि नेत्यांना. हा, ते त्यांचा फायदा आणि आमचं नुकसान. याच्यामध्ये आता नेमका काय बदल केला पाहिजे? म्हणजे आता तुमचा छोटासा जो व्यवसाय आहे तर तो तुम्हाला नीट करता यावा, सन्मानाने प्रत्येकाला जगता, यासाठी काय करायला पाहिजे? सरांनी हे करायला पाहिजे, जे पण रस्त्यावर विकतात ते माणसं त्यांना म्युन्सिपाल्टीला सांगा ना, का त्यांना बसून द्या ना. रस्त्यावर तर नाही बस, शेवटी सायटीला बसतात ते ना. ते म्युन्सिपाल्टी येतात, सगळं सामान उचलून घेऊन जातात. तर सरांचं हे आहे का लोकांना भरून द्या पोट. जास्ती तर नाही भेटत आम्हाला. आम्ही संध्याकाळी 5 वाजता येतो, 11 वाजेपर्यंत बसतो. 600-500 रुपये आम्हाला भेटतोय. मग त्याच्यामध्ये पण म्युन्सिपाल्टी येते, उचला. मग आम्ही काय करणार सर? तुम्हाला एखादी जागा जर तशी करून दिली, आता हा कसा तलावपाळी एरिया आहे, तिथे लोक येतात फिरत असतात, तर अशी एखादी जागा जी फक्त फेरीवाल्यांसाठी असेल तर अशी करून दिली तर त्याने फायदा. पण तिथे माणसं यायला पाहिजे ना. आता ही तळापाळी, फिरायला माणसं येतात, मुलांना घेऊन येतात, तर ती खेळणी बघतात आणि घेऊन जातात. आणि आम्हाला कुठे दुसरीकडे टाकलं तर तिथे माणसं येणार फिरायला? कोणच नाही येणार. मग आमचा काय व्यवसाय होणार तिथे? जे इथे आरती भाकरी भेटते तर तिथे आम्हाला अर्धी भाकरी पण नाही भेटणार. आणि आता हे सगळं असतानाही तुम्ही वोटिंग करता का? आम्ही करतो वोटिंग. आणि करायला पाहिजे ना, सगळ्यांनी करायला पाहिजे. आपला देश पुढे जातो, माहिती आहे, चांगलं होतोय, पण लोकांचा पण तुम्ही चांगलं करा. आम्ही हेच बोलतोय. तुम्ही बीजेपी मध्ये गेले, कुठे पण गेले, पण सगळ्यांचा फायदा करा. नाही तर गुजरात चांगला आहे आणि भारत खराब आहे असं नका करू. सगळं चांगला करा तुम्ही. आपल्या बरोबर महिलांचा आणखीन एक ग्रुप आहे. तर आता तुमच्या एरियात जे 3 उमेदवार आहेत, राजन विचारे, संजय केळकर आणि अविनाश जाधव, काय वाटतंय कोणाचं पारडं जड आहे? अविनाश जाधवांचं. सगळ्यांनी सांगा. अविनाश जाधवांचं पारडं. आता खरं तर तुम्ही खूप डिक्लेअर केलेलं आहे उत्तर, पण संजय केळकर यांनी मागच्या 10 वर्षांमध्ये केलेल्या कामाला जर 1 ते 10 पैकी रँकिंग द्यायचं झालं, मार्क द्यायचे झाले, तर किती द्याल? 0. कारण आमच्या एरियात संजय केळकर आलेच नाहीत आणि आम्ही त्यांना बघितली पण नाही अजून. नाही, एरियामध्ये नक्कीच ते येत नाही. ते तर एकदा अविनाश जाधवला चान्स द्या तुम्ही, आणि ते सगळं करतात, 24 तास उभेच असतात. आता तिसरे जे उमेदवार आहेत राजन विचारे, जे खरं तर म्हणजे एका अर्थी आतापर्यंत संजय केळकर आणि राजन विचारे एकाच महायुतीतून लढत होते, आता ते वेगळे झालेत, त्याच्यामुळे मतं पण विभागली जाणार आहेत. याचा परिणाम, याचा फायदा कुठेतरी अविनाश जाधवांना होईल असं वाटतंय का तुम्हाला? वाटतंय होईल. पण 100% अविनाश जाधव.
असं तुम्ही जे 100% म्हणताय तर त्याच्या मागे नक्कीच तुमची काहीतरी कारणं असतील. त्या कारणांविषयी काय सांगाल? कुठल्या अशा गोष्टी अविनाश जाधवांनी या एरियासाठी केल्या आहेत की ज्यामुळे तुम्हाला इतका विश्वास वाटतोय? ह्या एरियामध्ये त्यांनी कोविडमध्ये खूप लोकांना साथ दिली आहे. खूप असे म्हणजे मदत केली आहे. खूप लोकांना मदत केली, गरिबांसाठी, मुलांसाठी, कॉलेजसाठी ऍडमिशन दिलेलं आहे. परत हे आश्रम मधले किंवा यांचे खूप जणांची लग्न लावून दिलेली आहेत. खूप जणांसाठी त्यांनी खूप काम केलं आणि पण खूप काम केले. कामं केले, ज्यांच्या अडचणी दूर केलेल्या, खूप लोकांच्या गरिबांच्या अडचणी खूप दूर केलेल्या आहेत. असे कुठले प्रश्न आहेत तुमच्या एरियामधले, विशेषतः या मतदारसंघामधले, की ज्याच्यापासून आता तुम्हाला येणारा जो आमदार आहे त्याने त्याच्याबद्दल काम करावं असं वाटतंय? येणारा आमदार म्हणजे अविनाश जाधव. हो, त्यांनी काय कुठल्या गोष्टी पहिल्या कराव्यात असं वाटतं? पहिल्या करावं, कष्टाचं काम करावं, क्लस्टर करावं पहिलं. आपल्या ते ह्या main म्हणजे ह्या दोन्ही साईडने एक तर रस्ते लहान आहेत, तिथे दोन्ही ठिकाणी दोन्ही साईडनी पार्किंग असतं, त्यामुळे मुलांना जायला अडचण होते. म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, पब्लिक आहे, कारण स्कूल सुटल्यावर खूप अडचण होते इथे आणि ट्रॅफिक खूप होते. कारण दोन्ही साईडला 2 गेट आहेत, मग खूप ट्रॅफिक होते, मग जाणं येणं या ठाण्यामध्ये सोय नाहीये, जशी पाहिजे तशी नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी पण गैरसोय होते, त्यांच्यासाठी पण एक सोय करावी. आणि जे रस्ते दुरुस्ती आहेत किंवा आणि लहान मुलं येतात जातात, ही त्यांनी सोय करावी. आता सध्याच्या सरकारची जी गाजलेली योजना आहे लाडकी बहीण, तर तुम्हाला असं वाटतंय का की लाडकी बहीण योजनेमुळे आता मतदानामध्ये कुठे फरक पडेल, परिणाम होईल, कुठेतरी लाडक्या बहिणी सुद्धा शिंदे गटाला किंबहुना महायुतीला पाठिंबा देतील असं वाटतंय या योजनेमुळे? विशेषतः योजना हे फक्त कारण आहे, हे योजना हे फक्त कारण आहे. आता तुम्हाला समज प्रत्येक महिन्याला पैसे देत आहेत, मग महिलांना असं वाटेल का आपण पैशासाठी, याच्यानंतर काय? आणि त्याच्या मागे तुम्ही महागाई करता, 1,500 रुपये देता महिन्याला, पण त्याच्या मागे किती महागाई वाढली. डबा तेल डबा आज 1,500चा डबा 2,400 रुपयाला. जी डाळीचा भाव होता त्याच्या मागे, प्रत्येक डाळीच्या मागे 50-60 रुपये वाढवलेले, महागाई वाढवली. इतकी महागाई. भाजी आज 40 रुपये पाव किलो भाजी मिळते, मग ह्या महागाईच्या मागे काय निघतं? 1,500 रुपये निघतात ना, म्हणजे आमचेच पैसे आम्हाला मिळत आहेत, बरोबर की नाही? आमचेच पैसे आम्हाला मिळत आहेत. तर हे असं नाही झालं पाहिजे. तुम्ही महागाई आम्हाला पैसे नका देऊ, पण महागाई दूर करा. की कुठलंही काम असेल, कोणाचं काय भांडण झाली, कोणाचं काय बिल थकलं, कोणाचं लाईट बिल असेल, काय असेल, कोणाचा बलात्कार झाला, काय झाला, तर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते ना, मग त्या टायमाला जेव्हा वोटिंग येतं तेव्हा तुम्ही अविनाश जाधवला का नाही आठवत? त्या टायमाला तुम्ही अविनाश जाधव आठवा. फक्त एवढंच सांगायचंय मला की जेव्हा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडून आणाल ना, तेव्हा पूर्ण महाराष्ट्र सुधारलेला असेल, हेच मला पाहिजे, बस, बाकी काय नको. तर या वेळेला निवडणुकीला 3 उमेदवार आहेत. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे, जे आत्ताचे आमदार आहेत ते संजय केळकर, आणि मनसेचे अविनाश जाधव. तर या तिघांमध्ये तुम्ही कोणाला ओळखता मुळात, म्हणजे जे आता कामामुळे त्यांच्या, आणि त्यांच्यापैकी कोणाचं काय म्हणतात पॉवर जास्त आहे असं वाटतं? राजन विचारे. राजन विचारे. तुम्हाला काय वाटतं, का असं वाटतंय? असंच वाटतंय म्हणजे. ओके. ठाण्यामध्ये तुम्ही आता रोज येणं जाणं आता प्रवास करता, का ठाण्यामधल्या कुठल्या समस्यांविषयी बोलू शकता? तसलं कुठल्याही समस्या नाही आहे. ठाण्यात काही समस्या नाही आहेत, झाले, क्लिअर झाले सगळे. आणि ठाण्यामध्ये आता मुळात आपण स्टेशन एरियामध्ये आहोत, तर इथे ट्रॅफिकची समस्या खूप आहे, म्हणजे गर्दी किती आहे? भरपूर आहे, याच्याबद्दल आम्ही बोलू शकतो. भरपूर गर्दी आहे. का त्याचं काय होतं नेमकं? नेहमी प्रवास करतो ना. नाही, पण म्हणजे मॅनेजमेंट कुठे चुकतंय गर्दीचं? गर्दीचा मॅनेजमेंट पण काय करू शकत, आपल्याला रस्ताच नाहीये. पोलीसवाले, ट्रॅफिक हवालदार सगळे उभे आहेत, पण तेही काय करू शकणार नाही ना. गाड्या एवढे वाढले आहेत, ज्या गाड्याचं परमिट नाही ती पण गाडी सुद्धा रस्त्यावर आहे, नवीन गाडी आली ती पण सुद्धा रस्त्यावर आहे. आपल्याकडे जागाच नाहीये, करणार काय? आता वोटिंग कधी आहे माहितीये तुम्हाला? 20 तारखेला. 20 तारीख. आणि निकाल 23. व्हेरी गुड. ओके. सो आता जे कोणी आमदार निवडून येतील ठाण्यातून, तर असं आहे की संजय केळकर हे 2दा आमदार होते, म्हणजे 2014, 19 दोन्ही वेळेला. ही त्यांची ह्यावेळेची हॅट्रिक आहे, आणि त्यांच्या विरुद्ध अविनाश जाधव आणि राजन विचारे. त्यांची हॅट्रिक होईल असं वाटतंय का तुम्हाला? बहुतेक होईल. आणि जे कोणी आता आमदार येतील त्यांनी अजून काय सुधारणा करायला हव्यात तरुणांसाठी, म्हणजे आता तुमच्यासाठी, तुम्ही बाकीच्यांचं सोडा, क्राईमचं बहुतेक क्राईम तरी कमी करायला पाहिजे. आपल्या ठाण्यामध्ये एवढं क्रिमिनल ऍक्टिव्हिटी जेवढे चाललेत आपल्या एरियामध्ये, ट्रॅफिकचा विषय सोडून द्या, ट्रॅफिक जेव्हा होणार तेव्हा होणार, पण क्राईमचं सध्या तर आम्हाला पण भीती वाटते. आता मोबाईल चॅन स्नॅचिंग, बॅग खिचून घेऊन जातात,
ते सगळे आता भरपूर झालेत, प्रत्येक ठिकाणी झालेत, रोजचे रोज झालेत. सरकारच्या ज्या आता योजना आहेत रोजगारासाठीच्या, म्हणजे लाडका भाऊ तुम्ही ऐकलं असेल, तर अशा योजनांचा काही फायदा आहे असं वाटतं? आमच्यासाठी नाहीच येते. आम्ही अवेलेबलच नाहीये त्यासाठी. नोकऱ्यांसाठी काही अजून उपाययोजना कराव्यात असं वाटतं? नाही, काढलेच पाहिजे, काही ना काहीतरी केलं पाहिजे. शहरातला आमदार कोण आहे आता? आता इथे प्रताप सरनाईक आहेत, त्याच्यानंतर शिंदे साहेब आहेत. आमदार मग आमदार म्हणून ते निवडून आलेत ना. संजय केळकर ते पण आहेत, ते पण आले. तीन त्याच्यामध्ये हे आहेत ना, विभाग आहेत. त्याच्यामुळे आता मी प्रताप सरनाईकांची रॅली पण बघितली आणि एक दुसरी मनसेवाल्यांची रॅली बघितली. मनसेचे ते अविनाश जाधव उभे आहेत ते. पण आता शिंदे साहेबांचं काम आम्हाला आवडतंय तरी, तर त्या मानाने कसं आहे, ते स्वतः लक्ष घालतायत ते, त्याच्यामुळे दॅट इज बेटर. म्हणजे हां, काहीतरी आहे बाबा, वर्किंग चालू आहे असं कळतंय, दिसतंय. त्याच्यामुळे शिंदे ज्या महायुतीचा चांगले भेट, एकदम स्ट्रॉंग युती आहे ती. आता बघू मग ते आमच्यासाठी. हा, नाही आपण आता आपलं वैयक्तिक मतच सांग. हा, कारण त्यांची जी बाकी पाण्याची सोय आम्हाला ठाणे शहरवासियांना, का लाईटचं वगैरे, पहिले मी वर्तकनगरला राहतो, पहिले वर्तकनगरला लाईट जायची, सतत जायची, ती 2-2 तास यायची नाही. आता तसं होत नाही. त्याच्यानंतर पाणी आम्हाला कंटिन्युअस मिळते, पाणी कधीच जात नाही आमचं बिल्डिंगचं. यावेळेला संजय केळकर जे ठाणे शहर मतदारसंघातून आहेत, त्यांची हॅट्रिक होण्याची संधी आहे. 14 आणि 19ला ते निवडून आले होते आणि आता एक त्याच बाजूला एक दुसरा नवीन चेहरा आहे अविनाश जाधव, ते सुद्धा रिंगणात. तुम्हाला काय वाटतं कोण जास्त पॉवरफुल आहे? संजय केळकरच पॉवरफुल आहे, बीजेपीच पॉवरफुल आहे ते. कारण मनसेचं कसं आहे, राजसाहेबांची भाषणं ऐकायला येतात लोक, पण मतांमध्ये त्याचं परिवर्तन बरंच कमी होते असे आहे. त्याच्यामुळे भाजपा इकडे स्ट्रॉंग आहे असं. आणि हे शिंदे साहेबांची होती, हे स्ट्रॉंग आहेत. संजय केळकर जर तिसऱ्यांदा निवडून आले तर ठाण्यामध्ये कुठले महत्वाचे बदल व्हावेत अशी तुमची इच्छा आहे? ठाण्यामध्ये महत्त्वाचे बदल म्हणजे हे जे ट्रॅफिकची व्यवस्था आहे ती जरा सुधारित व्हावी. आणि आम्हाला रिक्षा नाही, आता मी रिक्षासाठी फिरतोय, रिक्षा नाही मिळाली अजून आम्हाला. आम्ही दोघांना, मी इथे आलो होतो तर हां, त्याचं तर रिक्षावाले नाहीच सांगतात, उभं केलं का नाही, आज पुढे निघून जातात. तर त्याचं काहीतरी बंदोबस्त करावा. ज्या सत्ताधाऱ्यांनी आता योजना आणलेल्या आहेत त्याचा सामान्य नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना कितपत फायदा होतोय? खूप फायदा होतो. जसं की बघा, आता मी परवा गुजरातला जाऊन आलो. गुजरातला ST मध्ये म्हणा किंवा कुठले, मला काही कन्सेशन मिळालं नाही कुठे. 65 वर्षाचं मला एक तर जागा पण कोणी बसायला दिली नाही. मात्र ठाण्यामध्ये तुम्ही कधी TMTमध्ये बसाल, कोणी पण उभं राहतं, पहिले काका बसा. हे ठाण्याचं एक आमचं वैशिष्ट्य चांगलं आहे. जन्म माझा ठाण्यामध्ये झालेला आहे. ठाणे स्टेशनला मी राहतो. मग तुम्हाला ठाणे स्टेशनचे प्रश्न जास्त माहीत असतील. बापरे, ठाणे स्टेशनचे मला रिक्षावाल्यांचा आमचा खूप आम्हाला त्रास आहे. RTO वाले अजिबात काय लक्ष देत नाही, काय नाही, नुसते त्यांचे हे आहे, ते काय म्हणतात त्याला, बॅरिकेड नाही, त्यांची हे आहे, पोलीस चौकी केलेली आहे. त्याचा काय उपयोग नाही, तिथे पोलीस कोणी नसतं आणि अजिबात लक्ष देत नाही. ह्या सगळ्या गोष्टींकडे आमदारांचं लक्ष आहे का हो? खूप आम्ही, कोणी येत नाही, कुठलाही आमदार येत नाही. कुठलाही मला वोटिंगच्या वेळेला येतात. मी आजपर्यंत बघितलं नाही कधी ठाण्याला कोणी आमदार मला रिक्षेच्या समस्या सोडवायला कधी आलाय. आता यावेळी संजय केळकर जे आता तुमचे आमदार आहेत ठाणे शहराचे, ते तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे त्यांना. आता तुम्हाला जी साधारण चर्चा आहे ती बघून काय वाटतंय, कोणाचं पॉवर जास्त आहे ठाण्यात? तसं वैयक्तिक सांगता येणार नाही, पण संजय केळकर हा माणूस काम करणारा आहे, लोकांना काम करणारा माणूस पाहिजे. आणि आता आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारेन. 20 तारखेला निवडणूक आहे, त्याच्यानंतर 23ला निकाल आहे. जो कोणी आमदार निवडून येईल, काय अपेक्षा आहे? ठाण्यात पहिला कुठला प्रश्न सोडवावा? मला ट्रॅफिकचा प्रश्न खूप आहे ठाण्यामध्ये, तो सोडावा. आणि रोडचं अतिक्रमण आहे, म्हातारा माणसाला आम्हाला चालता येत नाही. कुठल्याच फुटपाथ बघा, आता इथे नाही, तुम्ही पुढे गेलात ना, अजिबात चालता येणार नाही, एवढा ट्रॅफिकची समस्या आहे. ती सोडवा. हां, फेरीवाल्यांची आहे, आणखी काही खूप समस्या आहे. रोड नीट नाही, हे फुटपाथ नीट नाही. लोक स्काय वॉक केला आहे, स्काय वॉकने कोणी जात नाही, सगळे खाली रस्त्यावर इकडे जातात, तिने चालत नाही. ते लोकांना तिने सांगितलं पाहिजे मी स्काय वॉकने जा म्हणून. त्यासाठी उपाययोजना केली पाहिजे, स्टेशनला कोणी थांबलं पाहिजे. म्हणजे स्काय वॉकचा उपयोग करायचा, पण एवढे पैसे खर्च करून ठाणे नगरपालिकेने केलेला आहे, पण तुम्ही स्काय वॉक रिकामा आहे सगळ्या, आणि खालच्या याच्याने लोक चालतात. स्टेशन वॉक, स्टेशनचा स्काय वॉक, त्याची सुधारणा करा. नवीन कोणी आता आमदार येईल, स्वतः यावं प्रत्यक्ष स्टेशनला, त्याला कळेल काय.